दुसरीकडे महाराष्ट्रातले काही मुद्दे जे एक पोलरायझेशनचा मुद्दा निघत होता, कारण आता एक मुद्दा निघाला की ओबीसींच्या आरक्षणामधून जे मोदीजींनी वारंवार भाषणात सांगितलं इथे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागून त्याच्यामध्ये मुस्लिमांना आरक्षण कर्नाटकच्या मॉडेलबद्दल ते बोलतात. 2 टप्पे आहेत. त्याच्या पहिला हा जो आरोप आहे याच्याकडे ओबीसींच्या आरक्षणापेक्षा धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा म्हणून सुद्धा बघितलं जातं. धार्मिक ध्रुवीकरणापेक्षा देखील काँग्रेसचा मॅनिफेस्टो बघा ना, अल्ट्रा लेफ्टिस्ट आणि अर्बन माओवादी विचाराने त्यांचा जो काही मॅनिफेस्टो तो प्रेरित आहे. आणि हे अशा प्रकारचे विचार येतात कुठनं? शेवटी जेव्हा तुम्ही सांगता की आम्ही संविधानाचा सन्मान करतो, संविधान सभेमध्ये ॲट द लेंथ चर्चा झाली आणि चर्चेनंतर एकमताने संविधान सभेने निर्णय केला, जो बाबासाहेबांनी संविधानकार म्हणून लिहिला, की या देशामध्ये धर्मावर आधारित आरक्षण देता येणार नाही. तरी तुम्ही कर्नाटकमध्ये धर्मावर आधारित आरक्षण देता. कशाकरता देता? तुष्टीकरणाकरताच देता ना, वोट बँक म्हणूनच देता ना. तुम्हाला हिंदू मुस्लिम करायचं आहे, मुस्लिमांचे वोट घ्यायचे म्हणूनच तुम्ही देता ना. आणि सुप्रीम कोर्टाने ते नाकारल्यानंतर रातोरात त्यांना ओबीसी ठरवून ओबीसीमध्ये टाकता. तुम्हालाही माहिती आहे टिकणार नाही आहे सुप्रीम कोर्टात, ते जाणार आहे. पण ओबीसीचं आरक्षण काढून घेऊन मुसलमान समाजाला ते आरक्षण द्यायचं, जे कायद्यात नाही, संविधानात नाही. इकडे संविधानाची मारे त्या ठिकाणी गोडवे गायचे आणि संविधान विरोधी काम करायचं. हे कशाकरता करताय?